ठाणे सिव्हिल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची सोय। रुग्णालयात रुग्ण उपचार घेत असताना सोबत येणाऱ्या त्यांच्या नातेवाईक मित्रमंडळांची जेवणाची चांगलीच तारांबळ उडते। अनेक वेळा रस्त्यावर वडापाव, चहा, बिस्किट खाण्याची स्थिती असते, परंतु सिव्हिल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दुपारी आणि रात्रीच्या सत्रात मोफत जेवणाची सोय केली आहे। एकाच वेळी 350 व्यक्ती सकस जेवणाचा स्वाद घेताना दिसतात। वागळे इस्टेट येथील स्थलांतरित तात्पुरत्या सिव्हिल रुग्णालयात उपचार करताना रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे। रुग्णालयात दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात। यामध्ये ठाणे, पालघर जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी पाड्यातील रुग्णांची संख्या अधिक असते। काही वेळा रुग्ण ॲडमिट झाल्यावर त्याच्या नातेवाईकांना रुग्णालयातच थांबावे लागते, मात्र जेवणाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली आहे। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत जेवणाची सोय केली आहे। अक्षय चैतन्य आणि समतोल फाउंडेशन या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जेवण उपलब्ध केलं आहे। दुपारी आणि रात्रीच्या जेवणात वरण, भात, भाजी आदी प्रकार असून एकाच सत्रात 350 व्यक्ती जेवणाचा लाभ घेताना दिसतात। जेवणाच्या सोयीमुळे मोठा आधार मिळाला असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगतात। रुग्णांना चांगले उपचार देत असताना सिव्हिल रुग्णालय रुग्णासोबत येणाऱ्या व्यक्तींची जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे। काही वेळा रुग्णासोबत येणाऱ्या नातेवाईक मित्रमंडळी तलासरी, भिवंडी, जव्हार, शहापूर, वाडा, मोखाडा, मुरबाड, डहाणू आदी भागातील असतात। काही वेळा त्यांना वडापाव, चहा, बिस्किट खाऊन राहावे लागते, परंतु असे खाणे आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते। या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नातेवाईकांना पोषण जेवण देण्याचा कार्यक्रम सुरू आहे। सांगा सर। इकडे आपल्या ठाणे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलला बऱ्याच लांबून म्हणजे बेसिकली माळशेज घाटाच्या पायथ्यापासून तर कसारा घाट असेल किंवा इथं जव्हार, मोखाडा आणि पालघरवरनं गुजरात बॉर्डरवरनं पेशंट इथे येत असतात आणि हे यासाठी रेफरल सेंटर जवळपास मोठं हॉस्पिटल असल्यामुळे बरेच रुग्ण इथे येत असतात। पण रुग्ण येताना खूप हे जी गव्हर्नमेंट हॉस्पिटल येणारे रुग्ण खूप गरीब असतात, त्यांच्याकडे खर्च करायला पैसा नसतो, मेडिसिनला पैसा नसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं इकडे एकदा रुग्ण ॲडमिट झाला, ऑपरेट झालं तर कमी 7 ते 10 दिवस राहावं लागतं। एखादा बाळ सिरियस असेल तर कधी 8-8, 10-10 दिवस राहावं लागतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ यांना राहावं लागतं इकडे। सगळ्यात जास्त यांचे जे रुग्णाचे हाल असतात, त्यांना पैसा नसल्यामुळे ते बाहेर जाऊन जेवू शकत नाही, हॉटेलचं जेवण अफोर्ड करू शकत नाही आणि मग त्याच्या जेवणाचे खरोखर खूपच हाल होतात। वडापाववर जगतील किंवा मग चहा बिस्किट्सवर किंवा साध्या बिस्किटच्या पुड्यावर दिवसेंदिवस हे काढतात। ही गोष्ट थोडीशी मनाला चटका देणारी आहे। त्या अंगाने आम्ही इथे 2 संस्था आहेत, समतोल फाउंडेशन आणि इस्कॉन आणि अँकर कंपनी। सकाळच्या वेळेस इस्कॉन आणि अँकर कंपनीचे लोक जेवढे नातेवाईक आहेत पेशंट, जेवढे ॲडमिट पेशंट आहेत त्याच्या नातेवाईकांना जवळपास 250 लोकांपर्यंत हे लोक डेली 250-300 लोकांपर्यंत जेवण सकाळी देतात आणि संध्याकाळी समतोल फाउंडेशन आपल्या ठाण्यातली आहे। ह्या लोकांचं संध्याकाळी जेवढे नातेवाईक राहतात त्या लोकांना इथे जेवण दिलं जातं आणि अतिशय सकस आणि चांगल्या पद्धतीचं शुद्ध जेवण लोकांना दिलं जातं आणि पोट भरून अन्न दिलं जातं। ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे की जे नातेवाईक ज्यांची फरफट होते, त्यांना पैसा नसल्यामुळे उपाशी पोटी राहावं लागतं, ह्या लोकांचा प्रश्न त्या अंगाने मार्गी लागला। मी खरोखर त्या समतोल फाउंडेशन असेल, इस्कॉन संस्था असेल आणि अँकर कंपनी यांना आम्ही खरंच धन्यवाद देतो। आणि आमचे रुग्ण आताही बघितलं तुम्ही आता जेवण वाटपाचा कार्यक्रम चालू आहे, हे लोक बिचारे कुठेही बसतात, जेवतात, त्यांची पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्या जेवण सप्लाय करण्यासाठी एक वेगळी व्यवस्था आम्ही करून दिलेली आहे। नवीन हॉस्पिटल त्यांना आम्ही ती व्यवस्था करून देणार आहे आणि अतिशय हे पुण्याचं काम आहे आणि त्याच्यामुळे खरोखर हे लोक जेवतात पोट भरून आणि त्याच्याकडे जो समाधान बघून आपल्याला खरोखर त्याचं समाधान वाटतो आणि अशाच सेवाभावी संस्थांनी जर अशी काही मदत केली अजूनही काही तर नक्कीच रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांचा फायदा होईल।